नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, पदार्थ बनवून बघत आहात ना? बनवायलाच पाहिजे. आज मी घेऊन आलेली आहे पापळाची रेसिपी. हे विदर्भ स्पेशल आहे, तर नक्की बघा. लहानपणी माझी एक मैत्रीण ही डब्यात आणायची, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटायचं, एवढं छान हे काय आहे? आता मला त्याची रेसिपी कळली आणि मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याची रेसिपी बघूयात. सर्वात पहिले आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. पहिले आपण गॅस लावलेला आहे आणि आता आपण कढईत 2 टेबलस्पून तेल टाकूयात आणि आता तेल गरम होऊ देऊया. तुम्ही कधी पापळा खाल्ला आहे का? मला नक्की कमेंट्समधून सांगा. आणि नसेल खाल्ला तर नक्की अशा प्रकारे करून बघा, खूप चविष्ट लागतो. आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी टाकलेली आहे. आता मोहरी आपण तडतडू देऊया. 2 ते 3 मिनिट आपण ती चांगली तडतडू देऊया. आता मोहरी तडतडल्यावर त्यात आपण 1 टीस्पून जिरं टाकलेलं आहे आणि पाव टीस्पून हिंग टाकलेलं आहे. आता हे थोडं तडतडलं की त्यामध्ये आपण गोड लिंब टाकणार आहोत किंवा कढीपत्ता ज्याला म्हणतात ते टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाणे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 1 मुठ्ठी टाकत आहे आणि शेंगदाणे चांगले आपल्याला तडतडू द्यायचे आहे. शेंगदाणे चांगले शिजले की त्यामध्ये आपल्याला आता हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. मी 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, त्या टाकलेल्या आहेत आणि मिरच्या पण थोड्या आपल्याला शिजू द्यायच्या आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये टाकूया आणि कांदा आता 5 ते 7 मिनिट आपण चांगला शिजू देऊया. आता कांदा आपण ट्रान्सपरंट होऊ देऊया, कच्चा नाही लागला पाहिजे तो, आणि मध्ये मध्ये फिरवूया. तर आता आपला कांदा हा शिजत आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून तिखट टाकायचं आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण पापळा टाकूया. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि टाकायचं आहे आणि आता मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 टीस्पून टाकलेलं आहे मी मीठ. नंतर यामध्ये आपल्याला आता गरम पाणी टाकायचं आहे. चांगलं उकळतं गरम पाणी घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे आणि आता या पाण्यामध्ये याला शिजू द्यायचं आहे. आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवून देऊया आणि मीडियम गॅसवर शिजू देऊया. 5 मिनिटानंतर आता हे चांगलं शिजलेलं आहे. आता आपला हा पापळा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. काही चुकली असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट्समधून सांगू शकता. तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि बघत राहा कुक विथ धना. बाय बाय.